नमस्कार. मी डॉक्टर नितीन पंडितराव नेरे, क्रिटिकल केअर कन्सल्टंट, सुपरटेक हॉस्पिटल, नाशिक. आज मी बोलणार आहे आयर्न डिफिशियन्सी विषय. ज्या तरुण बायका असतील, त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. जरूर त्यांनी ऐकावा आणि छोटे-छोटे गोष्टी त्यांनी फॉलो केल्या तर बराचसा त्यांना फायदा येत होईल. तर मित्रांनो, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये ती 14 वर्षाची झाली किंवा वयात आली की तेव्हापासून पाळी येण्यास सुरुवात होते आणि ही पाळी येणं म्हणजे योनी मार्गातून रक्त हे वाया जात असतं. हे रक्त कधी-कधी खूप जास्त प्रमाणात जातं. याला आपण म्हणतो मेनोरेजिया. त्याला कारणेही बरेचसे असतात. कधी-कधी हार्मोनल इम्बॅलन्स असतो की जो तरुण स्त्रियांमध्ये जास्त दिसतो, ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे. लग्नाच्या आधी हा हार्मोनल इम्बॅलन्स हा जास्त प्रमाणात जाणवतो. ज्यामध्ये प्रामुख्याने पाळी वेळेवर न येणं आणि 5-6 महिन्यातून एकदा आली की खूप हेवी ब्लिडिंग होणं, पोटात खूप दुखणं हे त्यांचे प्रॉब्लेम असतात. तर यात जे मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग असतं, हे मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग हे काही बायकांमध्ये किंवा काही स्त्रियांमध्ये, मुलींमध्ये खूप जास्त प्रमाणात होतं. आणि जेव्हा-जेव्हा शरीरामधून रक्त वाया जाईल, तेव्हा-तेव्हा शरीरामधून एक महत्त्वाचा घटक पण त्याबद्दल बरोबर वाया जातो. त्याला आपण म्हणतो आयर्न. कारण आयर्नपासूनच रक्त बनलेलं असतं. साधारणतः एका मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये, एका पाळीमध्ये 30 ते 60 ml रक्त हे बऱ्याच वेळा जात असतं. जे काही पॅड वापरले जातात मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये, ते एक पॅड साधारणतः 5 ते 10 ml हे रक्त शोषून घेण्याची त्याची कपॅसिटी असते. तर त्या पाळीच्या दरम्यान 4 ते 7 दिवसांमध्ये पाळीचे जे दिवस असतात, त्यामध्ये किती पॅड वापरले, यावरून पण आपण बऱ्याच वेळा आपला किती रक्तस्राव गेला आहे, हे आपण शोधू शकतो. तर साधारणतः एक पॅड 5 ते 10 ml रक्त शोषून घेण्याची कपॅसिटी ठेवतं. आपण समजा जर 10 पॅड वापरले असतील, तर 10 गुणिले 5 म्हणजे 50. या 50ला जर तुम्ही 0.36 ने जर गुणलं, तर येतात 18. म्हणजे 18 ml लॉस आपला झालाय असं आपल्याला समजता येईल. आणि प्रत्येक ml ब्लड लॉस झाल्यानंतर साधारणतः 0.5 ग्रॅम एवढं आयर्न आपलं वाया जात असतं. आणि त्यामुळे प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलला तुमचं 15 ते 30 ग्रॅम आयर्न हा लॉस होतो. जर हेवी ब्लिडिंग होत असेल तर यापेक्षाही जास्त आयर्नचा लॉस होऊ शकतो. आणि हा एवढा आयर्न भरून काढायला शरीरातून पुन्हा त्याच्यात महिने वाया जातात. आणि त्यामुळे स्त्रियांनी आयर्न डिफिशियन्सीवर लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. कारण हा आयर्न कमी झाला की बऱ्याच वेळा रक्त तर नॉर्मल असतं. पण बऱ्याचशा स्त्रियांमध्ये पाय दुखणं, पोटऱ्या दुखणं, पायाचे खालचा भाग दुखणं, मांडी दुखणं हे बऱ्याच वेळा त्यांच्यामध्ये खूप कॉमन कंप्लेंट्स असतात. बऱ्याच वेळा आपण दिवसभर उभं राहत असतो, किचन काम करणं, घरातले सगळे कामं करणं आणि यामध्ये पायावर सगळा भार येऊन ते पाय दुखणे ही अतिशय कॉमन कंप्लेंट असते. पण बऱ्याच वेळा लोअर लिंब पेन असलं, पायाचं दुखणं असलं तर आम्ही फिजिशियन आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया बऱ्याच वेळा प्रामुख्याने करून घेतो. आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया आयर्न डिफिशियन्सी ही खूप कॉमन असते आणि ह्या आयर्न डिफिशियन्सीला सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे पाळीमध्ये वाया जाणारं हे रक्त. तर सगळ्या स्त्रियांना, सगळ्या आयांना मी विनंती करेल या पद्धतीने तुम्ही विचार करायला शिका, की आपला किती रक्तस्राव झाला आहे आणि आपलं त्याच्यात किती आयर्न गेलं आहे आणि हा आयर्न दर महिन्याचा तुम्हाला त्या महिन्यामध्ये खाण्यापिण्यामधून नाही झाला तर गोळ्या घेऊन हा आयर्न तुम्हाला भरून काढायचा आहे, की जेणेकरून तुमचं रक्त नॉर्मल राहील, तुमचं बॉडी आयर्न स्टोअर नॉर्मल राहील आणि जेणेकरून तुम्हाला तेवढा स्टॅमिना राहील, थकवा येणार नाही, काम करायमध्ये उत्साह राहील. तर मी सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी आपण करा. नक्कीच आपल्याला फायदा होईल. आपलं रक्त नॉर्मल राहील आणि आपला दिवसभराचा उत्साह टिकून राहील. अशाच प्रकारच्या जर काही कंप्लेंट असल्या तर आपण जरूर मला मेसेज करा. मी यावरही व्हिडिओ बनवेल. थँक यू.